मध्ये धमक आहे, सैराट मध्ये धमक आहे, भुंगामध्ये धमक आहे, ड्रायव्हर मध्ये धमक आहे, सुट्टी मेकरांमध्ये धमक आहे. त्याच्यामुळे आणि मालकांचं प्रामाणिक हा प्रयत्न आहे, त्याच्यामुळे हा सगळा यश प्रचंड जनतेचा दोघांवरती आशीर्वाद आहे. त्यांचाच आहे, कुठला लिंबू नाही, संत्री नाही, काय नाही, काहीच नाही. ओके सर. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल या जोडीला? मला तर माझ्याकडे आता शब्द नाही. अपरिचित जोडी. या सीझन तर मागचा सीझन पण नाही आणि हा सीझन पण कोणाला ऐकणार नाही. काय बोलाल? आज भुंगा आणि सैराटने परत गुलाल घेतला. काय ना, आनंद होतोय, कारण की ज्या गाडीची शर्यत खेळायची होती कॅन्सल झाल्यानंतर आतुरता राहते काय या गाडीची, आपली गाडी काय कॅन्सल झाली, आणि लगेच पुढच्या मैदानामध्ये नियोजन होतं. आणि जसं 100 फूट अंतर भुंगा, तसंच 100 फूट पेक्षा जास्त अंतर देऊन गाडी मारते, त्यामध्ये खूप आनंद होतोय मला. सध्या ती गाडी पण शुभम डॉन आणि रायबा छान पळते आणि छान गाडी होती ती पण. आणि पण आज भुंगा आणि सैराट जिथे असेल, मी बोललो होतो ना, जेव्हा आम्ही सुट्टीवरती असतो तेव्हा कोण आहे? भुंगा आणि सैराट आहे, मुश्किल आहे, असे शब्द ऐकायला भेटतात. काय बोलत? काय नाही बघा, संपूर्ण जनतेचा प्रेम आहे आणि त्या प्रेमासाठीच या दोन्ही नंदी पळतात, कारण की अखंड महाराष्ट्र या जोडीवरती प्रेम करतो. काही विरोधक विरोध करतात, पण त्यांचा आशीर्वादाच्या रूपात त्यांना लाभला जातो, कारण की मालक दोन्ही चांगले, तर सैराटचे मालक झाले भुंगाचे, पण यांच्या यशाच्या मागे सर्वात मोठा हात असेल या सुट्टी मेकरांचा. सुट्टी मेकर आहेत, आपले ड्रायव्हर आहेत, सगळं त्यांचं यश आहे बघायला गेलं तर त्यांच्या यशाला हा गुलाल आहे. दादा, आपण मागच्या मैदानात, खिडकालीच्या मैदानात तुम्हाला एक प्रश्न केलेला, तुमच्याकडे लिंबू नाही तर संत्री, हे उत्तर तुम्ही मला दिलेलं. तो डायलॉग आपल्या इंस्टाग्रामला खूप गाजला, जवळजवळ 1,80,000च्या वरती त्याला व्ह्यू गेले. काय सांगणार त्याबद्दल? कारण खूप चांगल्या कमेंट पण आल्या 50% आणि 50% वाईट कमेंट पण आल्या, की बाबा मिलिंद शेठ या डायलॉग मधून कोणातरी हिरवाचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमच्या मते तो डायलॉग कशासाठी होता? हिनवायचा वगैरे काय प्रयत्नच नाही. आपलाच बंधू सुरत दातेलकर, तो तुमचाच भाऊबंद आहे युट्यूब चॅनल मधला, तर त्यांनीच मला प्रश्न विचारला होता तुझ्यानंतर. त्या टायमाला तो बोलला पण, दादा मस्करीचा विषय नाही, कारण की आपण जो बोलतो प्रेक्षक त्याच्यावरती सिरियसपणा होतं, पण हा खेळ आपण एक आनंदाच्या रूपामध्ये बघतो, आनंदाचा खेळ खेळतो. म्हणून मी काय लिंबू वगैरे काय नाही, मी जर लिंबूचा असं काय असता प्रश्न, तर माझ्या भोंगाच्या ऐवजी माझा तेजा पण पळाला असता. तेजावरती मी 2-2, 3-3 गोटाच्या गाड्या खेळून मोठ्या मोठ्या गाड्या पकडल्या असतात. बैलामध्ये धमक आहे, सैराट मध्ये धमक आहे, भुंगामध्ये धमक आहे, ड्रायव्हर मध्ये धमक आहे, सुट्टी मेकरांमध्ये धमक आहे. त्याच्यामुळे आणि मालकांचं प्रामाणिक हा प्रयत्न आहे, त्याच्यामुळे हा सगळा यश प्रचंड जनतेचा दोघांवरती आशीर्वाद आहे. त्यांचाच आहे, कुठला लिंबू नाही, संत्री नाही, काय नाही, काहीच नाही. बघा, केशव मामा सुट्टी मेकर आणि मी भुंगाच्या सोबत असतात आणि सुट्टी करतात. काय म्हणाल? बघा, केशव नानाला मागेच बोलवतो, थोडं मिसअंडरस्टँडिंग मुळे बंदी घातली, त्याची खंत आम्हाला पण आहे, दादाला पण आहे, पण आम्ही संघटनेला तेव्हा पण विनंती केली होती, आता पण विनंती करतोय, कारण की जुने जाणते आपला गाडा मालक पण आहेत, गाडा चालक पण आहेत, आणि जुने जाणते सुट्टी मेकर आहेत. न कोणाकडून 1 रुपया खाता, स्वतःच्या पैशाने प्रत्येक अड्ड्यामध्ये, पनवेल भाग असू दे, रायगड भाग असू दे किंवा ठाणा भाग असू दे, जिथे प्रत्येक ठिकाणी अड्डे होते तिथे स्वतःच्या पैशाने निस्वार्थीपणा जाणारा माणूस म्हणजे केशव दादा आहे. आमचा दुसरा एक हरेश दादा आहे, सुट्टी मेकर आहे. म्हणजे हे जे सुट्टी मेकर आहेत, थोड्या मिसअंडरस्टँडिंग झाल्या असतील संघटनेला. आम्ही सगळे आता बरेच आम्ही छकडा मालक संघटनेला विनंती करणार आहेत आज या उद्या, कारण की येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या इथे पण भिवंडी मोठा अड्डा आहे, आयोजक स्वतः आहेत, कारण की त्यांच्या पूर्ण ग्रामस्थाचं तिथे आयोजन आहे. केशव नानाला आम्ही आणि संघटनेला आम्ही विनंती करू का थोडी काहीतरी फेरबदल करावा, आणि कुठंच केशव नानाला बंदी घातली असेल त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढून केशव नानाला खुल्लं, कारण की त्यांच्या हातामधले जे सुटणारे नंदी आहेत ते त्यांच्या हातातच सुटतात. कारण की आज बघा, भुंगा पण सुटताना आज मला पवार जे आपला अविनेश पवार आहेत, त्यांचे भाऊ आहेत, त्यांच्या हातामध्ये मला भुंगा द्यायला, ते पण मागे दुसरी वेळ माझी सुट्टी करण्यामध्ये त्यांचं मी अभिनंदन करेन, की मी सांगितलं त्यांनी आम्हाला सुट्टी केली आणि सुंदर अशी सुट्टी त्यांनी पण केली. केशव मामा म्हटलं तर टॉपच्या नंदीची त्यांनी सुट्टी केली, प्रश्नच नाही. आणि नक्कीच दादा जे बोलले, संघटनेशी चर्चा करून नक्कीच दादा नक्की कंपाईट करा. दादा काय म्हणाल? A1 जोडी बिनजोडला, पण मला तुम्ही सांगा, वडिलोपार्जित शर्यती होतात, पण तुम्ही अनुभवी आहे,
ज्या बिनजोडला जी दोन नंदी एकत्र पळतात 3 फेऱ्यामध्ये तीच नंदी जोडी पळाली तर काय फरक पडतो का पळण्यामध्ये बिनजोडसाठी? काहीच नाही फरक पडत बघा. 3 फेऱ्याचं मैदानात थोडा बैलाला 3 फेरे पळायला लागतात. आपल्या इकडे 2 फेरे पळायला लागतात. इकडचं वातावरण खूप असं म्हणजे थोडा गरमीचा उष्णतेचा असतो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये वातावरण थोडा खुल्ला असतो, त्याच्यामुळे आपली नंदी तिकडे 3 फेरे काढतात. पण ते जे 2-2, 3-3 दिवसानंतर पळतील मग कुठेतरी आपले पण नंदी कमी होतील. त्याच्यामुळे 3 फेऱ्याच्या याच्यामध्ये काय नाही. येणाऱ्या काळामध्ये ही पण जोडी आपण 3 फेऱ्यामध्ये पळवायचा 100% डिसिजन घेणारच आहे. आता मला वाटतं इताडेचा आता स्वीटचा मैदान आहे आणि ही A1 जोडी आहे. आणि तुमचं नक्कीच विठ्ठल नानाला त्या मैदानासाठी घेऊन येण्याची आतुरता असेल किंवा चांगलं नियोजन असेल, काय सांगा ना. 100% बरेचसे ज्याचा अख्खा महाराष्ट्र फॅन आहे आणि मी त्या नंदीला देव बोलतो. त्यांचा ना माझा संपर्क झालाय गेले 2 दिवसात. त्या नंदीवाल्यांशी पण मी जरा चर्चा करणार आहे, कारण की मी आता नाव नाही शो करू शकत. त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे आणि इताड्यासारखा नामांकित मैदानामध्ये त्याला आणण्याचा मी प्रयत्न करेल. तो पण चांगल्या रीती आणि भोंगा आणि त्याला पळवण्याचा योग माझं स्वप्न आहे ते पूर्ण करायचा मी प्रयत्न करेल. असं नाही का, नक्की प्रयत्न करेल आणि प्रेक्षकांसाठी हे नंदी पण पळवण्याचा प्रयत्न करेल आणि त्या मैदानाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न करेल. दादा जवळजवळ 1.5 वर्ष पूर्ण झाला ही गाडी एका झोट्यात पळते, पण एकही शर्यत पेंडिंग झालेली नाही. काय सांगणार? भोंगा पळतो, फीट देतो अंतर 100 फूट. तशीच ही अजय गायकवाड यांची संकल्पना आहे आणि आजपर्यंत बघा कुठल्याच गाडी पेंडिंगला नाही ठेवत. आम्ही हक्काने आणि एकदम घासून एकदम बाजी मारतो म्हणून आणि प्रेमाच्या शर्ती खेळतो. त्याच्यामुळे काहीच नाही, मैत्रीच्या शर्ती आहेत. आज जर या गाड्या जुळल्या नसतं तर परत मैत्रीची एक लढत बघायला भेटली असती. कानाने आमची दोघांची चर्चा चालली होती, पण कुठेतरी आम्ही थांबलो आणि जरा एक पाऊल मागे घेतला. पण येणाऱ्या काळामध्ये लवकरच तो पण क्षण लवकरच बघायला भेटेल. शर्यती मैदानात खूप होतात, सट्टेवाले खूप पैसा लावतात, पण ह्या गाडीची जेव्हा 1.5 वर्ष झाली शर्यत जमते, सुट्टी जेव्हापासून होते, कोणीच या गाडीवरून पैसा लावत नाही, कारण सगळ्यांना गॅरंटी असते हीच गाडी जिंकणार. दादा काय सांगणार? प्रेम आहे, सट्टेवाले पण आपलेच आहेत, त्यांचं प्रेम आहे आणि मला असं वाटतं त्यांच्या प्रेमाखातीर आणि त्यांच्या आशीर्वादाखातीर त्यांच्या यशासाठी ही जोडी गुलाल पात्र ठरते आणि असं प्रेम करत राहा. सट्टेवाले असू दे, भोंगा प्रेमी असू दे, सैराट प्रेमी असू दे, कुठेच तुम्हाला नाराज करणार नाही. दोघांवरती तुम्ही प्रेम करत राहा. सुनील दादा काय बोला, कसं काय आज या गाडी जमली का, शर्यत झाली का, बॅनरवरती नाव सोडलं, कसं काय झालं नियोजन? काय नाही, माझा तर आधी यायचा प्लॅन पण नव्हता. का तर माझे 3 भाऊ जेलमध्ये आहेत, पण त्या दिवशी आमची खिडकालीला गाडी जमली होती, त्याच्यामुळं मी ती गाडी कॅन्सल झाली. ती गाडी खेळण्यासाठी आज आम्ही उसडण्याच्या मैदानात आलोय. का तर माझे 3 म्हणजे काकाची मुलं आहेत, 3 जेलमध्ये आहेत, त्याच्यामुळे मी येणार नव्हतो, पण मी धाडसी निर्णय घेऊन मैदानात आलो. काय बोलाल, हे म्हणजे कधीच आहे ही जोडी असली तर तुम्ही म्हणजे निश्चिंत राहता की गुलाल आहेच, पडण्याची शक्यताच नसते ही 2 जोडी असली तर. काय बोला? असं काहीच नाही बघा, प्रत्येकाचा दिवस असतं आणि काही असं नाही का आम्ही कंटिन्यू गुलालात राहू. एखादा दिवस आम्ही पण हारणार आहे असं काय नाही. त्याच्यामुळे आम्ही संयमाने खेळतो. दादा झाले, मी झाले, आम्ही एकदम संयमाने खेळतो आणि कोणाला हिनवत नाही. आता बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्या कसं आहे म्हणजे चहापासून किटली गरम आहे, चहा थंड असतो पण किटली जास्त गरम असते, त्याच्यामुळं जरा नीट या करा. दादा भोंगा आणि मेहरबान एकत्र पळाले, भोंगा आणि मेहरबान विरोधात पळाले, 3 ते 4 शर्यती झाल्या आणि त्या दिवशी परत भोंगा आणि मेहरबान एकत्र आले. पब्लिकचं कुठेतरी वेगळं म्हणजे विचार झाला की आज हे एकत्र कसे आले, कारण एवढ्या दिवस विरोधातच होते. तुम्ही पब्लिकला याच्याबद्दल काय उत्तर देणार? बघा, हा क्षेत्र आपला खूप चांगला चाललाय, मैत्रीचं क्षेत्र चाललंय आणि आपल्या संघटनेने जे नियम अटी आपल्याला घालून दिले त्या नियम अटींना धरून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतो. आपण एकत्र पळण्याचा प्रयत्न करतो आणि विरोधात पण पळायचा प्रयत्न, जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्याचा संदेश व्यवस्थित चांगला गेला पाहिजे, कुठं भांडणे झाले पाहिजेत. हा खेळ खूप चांगला आहे, याला प्रेमामध्येच बघितलं म्हणजे प्रेमाचा खेळ आम्ही आज प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो. काना शेट असू दे, मी असू दे, दीपक शेट असू दे, आपल्या आणखीन मंडळी असू दे, आम्ही प्रेमाच्या खेळायला आम्हाला आणखी मजा येते. जेव्हा शुभम डॉनने तुमच्यावर नाव फिरवलं तेव्हा मनात काय विचार होता, कारण आज बैलाजवळ तुम्ही बसले नव्हते, शुभम दादा एकटाच होता. काय सांगणार? नाही, आम्ही नाव फिरवला, त्यांचं नाव ऍक्च्युली त्यांच्या नावाची वाटच बघत होतो आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये परत शर्ती करायची असतील त्यांना आम्ही ओपन चॅलेंज आमचा कधी पण करा शर्ती. तुमचा आम्हाला शर्यत खेळायला आवडतंय, मजा करायला आवडते. बघा आज गाडी झाली, आम्ही कुठलं जल्लोष नाही काय नाही, हारजीत बघा जसे सुनील शेठ बोलले, ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये हारजीत होतच राहते. आज सैराट भुंगा पळतोय, दोन्ही रस्त्यात पळतो, आम्हाला अभिमान आहे.
प्रेक्षकांना अभिमान आहे, पण येणाऱ्या काळामध्ये यांना पण हरवणारे कुठले तरी नंदी आहेत. पण त्यांनी पण काही जल्लोष केला नाही पाहिजे, हीच आम्ही भावनेने आम्ही शर्यत खेळतो आणि याच्यानुसारच आम्ही बिनजोडच्या क्षेत्रात पार पडतो. जाता जाता गुलाला किती महत्व द्याल आजच्या, कारण का उसटण्याचा हा चांगला मैदान 2 दिवसाचा मैदान. बघा, गुलाल म्हणजे एक परमेश्वराचा गुलाल आहे. चांगल्या नीतीला चांगल्या माणसांना गुलाल नेहमी भेटत राहतो. आमची नीतिमत्ता साफ आहे, आमच्यावरती अखंड जनतेचा प्रेम आहे, महादेवाचा आशीर्वाद आहे. तो आशीर्वाद घेऊन आम्ही चालतो आणि आम्ही गुलाला पात्र ठरतो. धन्यवाद. धन्यवाद. गणपती बाप्पा.